हरिपाठ म्हणजे एक ऊर्जा, नवी प्रेरणा आणि विठ्ठल भक्तीची आस, विठ्ठल दर्शनाची आस. सर्व संतांनी पंढरीला स्वतःचं माहेर समजलं आहे. माहेर माहेर हा शब्द जरी उच्चारला तरी मनात जागी होते ती मायेची ऊब, मायेची सावली आणि आपलेपणाची भावना. संसाराच्या कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी, कितीही दुःखाचे सुखदुःखाचे प्रसंग आले तरी माहेरची ओढ मनाच्या एका कोपऱ्यामध्ये सदैव जिवंत राहते. संत जनाबाईंचे माहेर कोणते होते? त्यांचे माहेर पंढरी. सदैव मनाच्या माझे माहेर पंढरी. आणि सर्व संतांनी आपल्या स्वतःचं माहेर म्हटलं आहे पंढरी. आणि या माहेरचा मायाळू आधार आहे पंढरीचा राणा विठ्ठल. म्हणूनच संत जनाबाई अत्यंत प्रेमाने म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या. चंद्रभागेच्या तीरावर बसलेली पंढरी म्हणजे भक्तांच्या भावविश्वातील माहेरघरच. येथे येणारा प्रत्येक वारकरी आपली दुःखे आणि चिंता विसरून संसाराची ओझी मागे ठेवतो आणि विठ्ठलाच्या चरणी मन मोकळे करतो. हजारो दिंड्या पंढरीच्या दिशेने येतात. कोणी टाळ घेऊन चालतो, कोणी मृदंगाच्या तालावर नाचतो, कोणी दुःखाने नामस्मरण करतो, तर कोणी डोळ्यात विठ्ठलाच्या दर्शन पाय ठाकतात पण मन ठाकत नाही. कारण वारकरी जायचे आहे, मला माझ्या विठ्ठलाला भेटायचे आहे. वारकऱ्याला एकच आनंद आणि तो आनंद वेगळाच असतो. चंद्रभागेचे दर्शन, विठ्ठलाच्या मंदिराचा कळस आणि कानावर पडणारा नामघोष, विठ्ठल विठ्ठल. हे सारे वातावरण भक्तांच्या
माय